30 दिवसाचा महिना आहे, 90,000 पेमेंट आहे. मग पगारावरच भागव ना, पगाराला हातच लावी ना, नुसता वरच्यावरच कमी तो. आणि रिटायर झाल्यावर येणार होतो. असं हिंडतो येडेवानी. असा आला आरतीला, घालून बापांकडून वंदन डोळ्यानं पाहिजे, इकडून घेतो आणि खातो कोण इकडून तू. कशाला कमी तो, ज्ञान पाहिजे ना. कशाला कमी तो, मुलं कमी आहेत ना आपल्याला, मग इस्टेट कमी कमाव ना. एकच पोरगा तुला, आणि चौथा मजला का आणला तरी वर गज काढितो. तुला मरायचंय का? अरे तू टिकला पाहिजे ना वास्तू शांती बोध. पागल नाही याला कमी तो. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 नुसते बाथरूम, आणि एकच पोरग उरफाट्या बावलीचं. काय करतो तू? ते नवरी बाल आणि याला ते मिवणीलाच खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले. काय करतो का कमी तो. एक वाक्य ध्यानात ठेवा, संपत्ती तुम्ही जरूर कमवा, पण संतती चांगली असेल तर कमावण्यात मजा आहे. आणि पुढचं वाक्य लिहून घ्या, ज्याची संतती चांगली असते त्या घरात संपत्ती आपोआप येते. आणायची काय गरज, आणायची काय गरज. संतती कमवा चांगली, संपत्ती आपोआप मिळणार, आपोआप. याचं कारण सांगतो. संपत्ती ही, लिहून ठेवीचा वाक्य, संपत्ती ही धर्माच्या डबीत ठेवा, नीतीचं कुलूप घाला आणि आचरणाची चावी बसवा, तरच लक्ष्मी टिकते. लिहून घ्यायचा. हे इंदुरीकरचे वाक्य आहे. हे काल सत्य, आज सत्य, ते खोटे नाही. हे बाहेर पडलं ते फिट, कधी खोटं नाही. ऐका परत नीट. जर माणसाचं चारित्र्य ढासळलं तर नीती भ्रष्ट होते, आणि नीती भ्रष्ट झाली की धर्माला ग्लानी आपोआप लागते. माणसं अधर्माने वागतात, धर्म बुडतो. पुढे जाऊन सांगा. परत वाक्य नीट ऐका. बिगर कष्टात मिळालेली संपत्ती खानदान बर्बाद केल्याशिवाय राहत नाही, आणि कष्टाने मिळालेली संपत्ती माणसाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. फुकाट मिळालं येडी पोरं होणार. मग काहींना इष्टेच मोकार, पण देव खाऊनच देत नाही. जेवायला बसलं चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख संपले पैसे. काही माणसं होती ताटली का पाहत्या, खातीच नाही. अरे खायना ना नाही का, खानदानीत कधी एखादच धरली नाही, तुला काय रोग झाला आता. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात खात. आणि काही माणसं चालू चालू मेली, काही माणसं मरानच नुसते पडेल खाटाव, नुसता पाहतो पाहुण्यांकडे. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. पाहुणे म्हणले पिठलं, थोडा रस्सा. नीती संपली की लक्ष्मी संपली. तुम्ही पहा, जेवायला बसलेल्या घरात जेवायला बसा, बायको आपली कशी असो, पण चपाती करताना थोडी जर जळाली तर ती जळालेली चपाती नवऱ्याला वाढत नाही. आणि आपण हायवेला चपाती खातोय, तिला हुक आहे, हुक हुक, 1 2 3, आणि तो वाढणारा असा वाढितो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ, लिंबू पीळ. इतकी भिकारी लोक आहेत, इतकी भिकारी. तुम्ही पहा, चांगलंय ना. आणि कधी ध्यान ठेवायचं महाराज, माणसाच्या मनाला चांगली गोष्ट कधी रुचतच नाही, रुचतच नाही. इथे बाजूला काढलं, ते महिलांची अडचण होती. पण पैदा केलेल्या पोरांना आपल्या 2 वेळा ठेवून दिली.
पण हे जे का दर्डा साहेबांवर असणारी बबनरावची निष्ठा आणि त्या बबनराव डिडोरे पाटलाच्या परिवाराचं त्या दर्डा साहेबांवर असलेलं प्रेम आणि दर्डा साहेबांच्यावर असलेलं प्रेम आणि त्याचं हे प्रगटीकरण म्हणून हे अभिष्ट चिंतन. आणि अभिष्ट चिंतन आता इंद्रिकेचं ठेवलंय म्हणजे आता दर्डा साहेबांना थोड्या दिवसात चांगले दिवस येणार आहे. त्यांच्या तब्येतीवरून कळत नाही का थोडी गुबगुबीत वाटायला लागली ना अजून आता. पण जाऊ द्या महाराज काही असो नसो तुम्ही ती व्यक्ती जाऊ द्या मला ती स्तुती आवडत नाही पण तो माणूस कसाही असो तुम्ही बसलेली सगळी माणसं बघा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच त्यांचं जीवन दाखवतं. समाधान नाही तर काही माणसांना हसायचे इंजेक्शन आहे हसबो काही माणसांना झोपायचे इंजेक्शन आहे झोप जर उठायचं दिलं नाही करा पाहुणे गोळा नाही. म्हणून एक वाक्य ध्यानात ठेवा महाराज हे जे दर्डा साहेबांचा हा जो कार्यक्रम आहे हा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि बबनराव पाटलांच्या परिवारानं त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून हो भविष्यामध्ये त्यांच्या कीर्तीला चांगले दिवस हो ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. हा आता फक्त फटाफट तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगाला कडवे 2च आहे पण भक्त्या 6 आहेत. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांना पाहिनं रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजेनं भावे वाळीन म्हणे नामा संपलं कीर्तन. पण ह्या अभंगाला कडवे आहेत 2 आणि भक्त्या आहेत 6. 1 घालीन लोटांगण 2 वंदीन चरण 3 डोळ्यांना पाहिनं रूप तुझे 4 प्रेमे आलिंगन 5 भावे ओवाळीन नाम. या 6 भक्त आहेत आणि दादासाहेबांच्या अभिष्ट चिंतनाला भक्तीचा आपण घेण्याचं कारण तुम्ही आयुष्यात सगळं कमावलंय महाराज. काय काय कमावलंय गाडी बंगला पाप्या गुंटी पंटी छोटी फ्रीज कूलर गॅस लाईटर बर्नर सीडी रेफ्रिजरेटर वापे चिंगला कांदे गोण्या बकरा अंडे लाटणं बलपट फुगणी उशी तवा सल्ला बाथरूमची नोटा बेट दिवाण चमचा वरगड उशी गाती टक्क्याने खांड खोडं बोंबड सुद्धा अंडा फळ गुजीरवाने घरात काढून कुणाला सीतावणी साहेब दे धक्का धोबी बचाल फरताला परत गोष्ट होती डोंगरे एवढी तुकेता गवला नाग्याना चला शिक्षणचा ऐको झेंडा मायनवीज खान राजनीती दबंग कॉन्टेस्ट शिंगम बॉडीगार्ड झगा चिकनी चमेली दुनियादारी लय भारी माझे मन तुझी झाले आता माझी सटकली पप्पी दे पारुला ही पोरगी साधू तुपातली सिट्टी वाजली गाडी सुटली पदर गेलाय वर शांताबाई शांताराम चिमणी उडाली भोर आला बाबूराव बाहुबली झिंगाट सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का बाई वाड्यावर या. तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ करायला तुम्हाला 1.5 महिना लागेल. हे सगळं कमावलंय हे बऱ्या सगळं कमावलंय पण एक कमवायचं राहिलंय काय हे एक राहिलंय काय सुख. सुख राहिलंय आणि सुख मिळवण्यासाठीच हे मिळालंय. आणि सुख कशात आहे ज्ञानात. ज्ञान म्हणजे MA नाही तो विषय सोडून द्या. अशी लई पडली काही रिटायर झाले परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही चालणार. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत इंडाच्या कुत्र्या बरोबर. एक वाक्य सांगतो दादासाहेबांच्या अभिष्ट चिंतनाचं पहिलं वाक्य महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरी सुशिक्षित होईल. का असावा ही माती कोणती आहे वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार. वयाच्या 27व्या वर्षात सरखानाला मारणार. वयाच्या 27व्या वर्षात सरखानाला मारणार. वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. ही माती छत्रपती शिवाजी. ही माती
आई साहेब जिजाऊची आहे. या मातीत रेडा वेद बोलला आणि गाथा पाण्यावर तरंगला. या मातीत कीर्तनामध्ये नामदेवरायाचं मंदिर फिरलं आणि ह्याच मातीत मेलेली गाय जिवंत झाली. मग ह्या मातीत आई वृद्धाश्रमात का गेली प्रश्नचिन्ह आहे. इथं रेडा वेद बोलला, इथं निर्जीव भिंत चालली, इथं मुलीचा मुलगा झाला, इथं मेलेली गाय जिवंत झाली आणि इथं कीर्तनात मंदिर फिरलं. मी तर आईला भाकर का नाही त्याचं उत्तर आहे का. आयुष्यात कोणत्याही गोष्टीला तुम्ही तुमच्या जीवनात वाव देऊ नका. वाक्य लिहून ठेवा मरेपर्यंत. तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर दारूला आणि जुगारीला आयुष्यात वाव देऊ नका, तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर दारुड्याच्या मित्राला सुद्धा संगत करू नका, त्याचा वाव देऊ नका. वाव देऊ नका, नका देऊ वाव. बायकोवर प्रेम तुम्ही जरूर करा. तिला साडी भारीत भारी घ्या, तिच्या गळ्यात इतकं सोनं घाला का ती वाकून चालली पाहिजे. पण बायकोच्या बोलण्यानं आपल्या भावाची आणि आपली दुश्मनी नाही झाली पाहिजे असा वाव देऊ नका. बायकोवर तुमचं प्रेम आहे जरूर करा, करायलाच पाहिजे. बायकोला तुम्ही जरूर माना, पण आपली ईश्वरासारखी आई जर आपल्यापासून बायकोच्या शब्दाने दुर्वत असेल तर काय घेऊन बसले. बाकी नाही का. वाव देऊ नका. ते वाव देऊ नका. वाव पटकन पटकन वाव. पीटीचा स्वर द्या. आहे बरोबर. विठाला विठाला सांगा नाही. सांगा आता महिला पुरुष आज एका चांगल्या व्यक्तीचा वाढदिवस आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. जर आपण आपल्या घरातल्या माणसांना वाव दिला नाही तर आपला संसार उद्ध्वस्त होईल. होईल होईल कधी नाही. आपल्या बहिणीला दिवाळीला किती रुपयाची साडी घ्यायची हे आपण ठरवणार. आपली बायको, आपली लोक बायकोला म्हणते केवढ्याची घेऊ. ती एवढी मोकळ्या मनाची आहे का. ती म्हणते घेऊच नका, इस्त्री एकदाच वापरेल. तुम्ही वाव देऊ नका. आणि आज माणसं बर्बाद झाली ती केवळ कशामुळं वाव दिला. अरे आज ईश्वरासारखी आई जर आपण बोलू शकत नाही, ऐश्वर्यासारख्या बापाला जर आपण पाहू शकत नाही, आज 50% कीर्तनात बसलेल्या महिला नातवाला अंगा खाद्यावर खेळू शकत नाही, याच्यापेक्षा वाईट जीवन काय. एक वाक्य सांगू. पांढरी केस काळी केली म्हणजे जग सुधरत नाही. चांगले मोबाईल माणसं वापरायला लागली म्हणजे माणसं सुधरत नाही. बायका चपला घालून चपात्या करायला लागल्या म्हणजे जग सुधरलं नाही. माणसं बुटा घालून जग माणसं बुटा घालून माणसं बुटा घालून जेवायला लागली म्हणजे माणसं सुधरत नाही. एक वाक्य सांगू तुम्हाला. ज्या दिवशी आईच्या गालावर हसू आलं आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आलं त्या दिवशी माणसं खरी सुधरली. आईला मम्मी म्हणजे सुधरले तुम्ही. बापाला पप्पा म्हणायला लागले म्हणजे तुम्ही सुधरले. 2-3 वर्ष पोरगा इंग्लिश मिडियमला घातलं, 5-6 वाक्य पोरगा इंग्लिश बोलायला लागलं म्हणजे सुधारली माणसं. पांढरी केस काळी करायला लागली म्हणजे माणसं सुधारली. अरे अंडरपॅन नाही, काहींना 6,000चा मोबाईल आहे पण आतली चड्डीच नाही. चैन उघडीन आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही. आणि मोबाईलमुळे 20% जनता, लिहून ठेवा सुशिक्षित मंडळी, 20% जनता मनोरुग्ण झाली. मनोरुग्ण आहे. अजून 1 वर्ष जर लोकांनी असाच मोबाईल वापरला तर तुम्हाला 30-35% लोक मनोरुग्ण झालेले दिसतील. मग औरंगाबादला घाटी हॉस्पिटल ऐवजी मनोरुग्ण मोबाईल हॉस्पिटल दर्डा साहेबाला काढावं लागेल ते. कारण 50-25% लोक मोबाईल मुळे भरमिष्ट झाले. मेंदूच काम देईना त्यांचा. भरमिष्ट, वाचायचं नाही, लिहायचं नाही, पेपर कुणी वाचायला तयार नाही.
वाचायचं नाही, लिखाण नाही, गृहपाठ नाही, काय नाही. त्या कानात वायरी घालायच्या, नुसतं झुलायचं. गाडी आली बी निघून गेली. आता तर नवीनच आयटम आलाय, नुसतं असंच करते रस्त्याला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. ते येडे झाले लोक. संडासात बसले एक जण, कानात वायरी, नुसतं झुलायचं, संडासच वैन. मग त्यानं मोबाईल मध्येच गाणं बदलवलं, एक बार आजा आजा आजा, तरी संडास वैन. मग त्यानं दुसरं गाणं लावलं, मेरे सपनों की रानी कब आए. वाव देऊ नका. मोबाईल जरूर वापरा, पण मनोरुग्ण होऊ नका. बायकोचं जरूर ऐका, पण मातृपितृ प्रेम तोडू नका. आज कीर्तनामध्ये बसलेले 50% लोक आईशी बोलत नाहीत. आत्ता मग मला आता सांगा, ज्यावेळेस तुमच्या आईच्या गालावर हसू आलं, त्या दिवशी जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती आली. एक, बायकोला वाव देऊ नका. माझ्या शब्दाचा अर्थ नीट ऐका. तुम्ही सुखी व्हाल, पण काय देऊ नका? वाव. दारूला जीवनात वाव देऊ नका. नका देऊ वाव. एवढी इतकाले एक वाक्य सांगा, ज्याला 22 ते 30 ची रेंज सांभाळता आली नाही ना, तो आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही. ज्याला 18 आणि 19 ला दारू प्यायची सवय लागली ना, ती खानदान आई बापा तर सुखी ठेवू शकत नाही, पण ते सुद्धा सोयीचं जगू शकत नाही. मित्र सोडून द्या. मित्र काय घेऊन बसले तुम्ही? मित्राचं काय घेऊन बसले? हे मित्र फक्त इस्टेटीला गेले लागेपर्यंत. एकदा तुमची सगळी इकल्यावर हे ना नाही का तुमच्या मौतीला सुद्धा यायला नाही. सुखी व्हा, पण बायकोला वाव देऊ नका. एक, दोन, मुलगा इंजिनियर जरूर करा, मुलगा डॉक्टर केलाच पाहिजे, मुलगी MBBS केलीच पाहिजे, मुलगी CA केलीच पाहिजे, मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलंच पाहिजे. पण पोरांच्या बापानं मुलाचं शिक्षण करताना महिन्या 15 दिवसातून पोरगा जवळ घेतला पाहिजे आणि त्याला हिशोब विचारला पाहिजे. त्याला वाव देऊ नका. वाव दिला का तुमचा कार्यक्रम केलाच त्याने. पोराने बापाच्या खिशात हात घातल्याबरोबर पोरगा असं उचलून आपटलं पाहिजे का त्याला परत खिसा दिसलाच नाही पाहिजे. त्यानं पंप लुटल्यावर बाप म्हणला, वाव नका देऊ, वाव नका देऊ. कॉलेजच्या पोराला तुम्ही 5,000 रुपये महिना द्या शिकायला. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. ध्यानात ठेवा, 19 वर्षापूर्वी आपले जे वाक्य होते ते आजही खरे. मी 19 वर्षापूर्वी सांगत होतो, बायको करता बायको मिळणार नाही. आज काय, बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणे. आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही तो नादच सोडून द्या. तुम्ही आता असेच बजाव, बाई वाड्यावर या, बायको नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही तो विषय आता सोडूनच द्या. आणि मुद्दा कुठं राहता ध्यानात ठेवा, मुलाला वाव देऊ नका. त्याला एक 15 दिवसातून जवळ घ्या. लाईट बिल किती गेलं? तू खोलीत राहतो ना, लाईट बिल किती गेलं? हॉस्टेलची फी किती गेली? तुझं मोबाईल बिल किती गेलं? कटिंगचे पैसे किती गेले? विचारायला हरकत आहे? कीर्तनात बसलेले किती टक्के बाप पोरांचं हिशोब घेता? बोटवर करा बरं. 1, 2. तुम्ही कशाला पाप करता? पोराची लाड नाही, कान फटून टाकला पाहिजे. पोऱ्या 15 दिवसातून पोरगा हाणलं पाहिजे. वाव द्यायचा नाही त्याला. जवळ घ्या. कुठून आणणार आहे तो भांग? आता एक भांग आणला हे बेवडेनी, कुठून वावर नांगरलाय, दंड तुलाय. इकडून रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलं, मध्ये पट्टी ठेवली. जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापानं आपला पोरगा रात्री 9 नंतर महाराष्ट्रातून घरातून बाहेर जाऊ दिलं नाही, तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. महाराष्ट्रातल्या लोकांनी खरं त्या पोलीस लोकांचं कौतुक करायला पाहिजे. महाराज, एवढा समाज त्या लोकांनी आतापर्यंत कंट्रोलिंग ठेवलाय. बेवडे, जुगारे, दारुडे. अरे भांडण आपल्या नवरा बायकोचं झालं, मिटवायचं पोलिसांना. किती कमकुवत विचार आहेत आपल्या लोकांचे. आणि प्रत्येक बापानं जर मुलाला शिस्त लावली, 16 वर्षाचा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय? 16 वर्षाचा पोरगा पंप लुटतो म्हणजे काय? 16 वर्षाचा पोरगा चोऱ्या करतो म्हणजे काय? याला आईबाप जबाबदार आहे. काय करतो? पोरगा फटकावलं, फटकून टाकला पाहिजे पोरगा. तू बाहेरून जेवून का आला? ठेवून द्या 2-4 त्याच्या. पोरगा म्हणलं मी घरातून निघून जाईल, कपडे पिशवीत घाला त्याने. हा ना,
मी करील प्रयत्न परत. हा पोरगा म्हणला मी फाशी घेईल. तू काय करतो नालाय का? काय करतो पोरगा? फटकावलं पाहिजे पोरगा धरून. याला आईबाप जबाबदार आहेत. वाव देऊ नका त्याला. वाव दिल्यामुळं जेल मधल्या आरोपींचा सर्वे जर केला ना तुम्ही महाराज, तर 40% आरोपी 17चे ना 18चे आहेत. 17चं पोरे बलात्कार करतो म्हणजे काय? खून करतो म्हणजे यांच्या आईबापांना लाज नाही वाटत का? फटकून टाकलं पाहिजे पोरग. काय करते भंगरी आवणार? पोरग दारू पितो म्हणजे काय? उचलून आपटा बरं पोरग. काय करतो ते? काहीच करीत नाही. पोरग 12 वाजेपर्यंत बाहेर हिंडत नाही म्हणती दरवाजा उघडं ठेवा बरं, तो येईल. हरिपाठाला गेला का तो? त्याची आई कुठं कुठं कीर्तनाला गेला का तो? तो लिंबू पिळून रसा आणतोय हायवेला. फटकावलं पाहिजे धरून. नाही नाही लाड करा पण वाव देऊ नका. 12वीला पहिले आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहे. काही क्वालिटी आहे का काय? किती मोठा दर्जा आहे? 99.6. मग तिचे आई बाबा अभ्यास घेत नसतील. आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. काय वाचित तपास केलं पाहिजे. कान फाडून टाकले पाहिजे. पोरं हल्ल्याशिवाय पर्याय नाही. हे काहीच नाही करते. हे जर रेटावले नाही ना, आता दिवस आपलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून 2-4 वेळा आकांडलं फटकलं जागे व्हायचं नाही. ते काही करते. मुलीच्या सुद्धा आठवड्यातून एकदा आईनं हल्लं पाहिजे. आजपासून ठरवून घ्यायचं, जवळ बोलवायचं. मी स्वतः मला मुलगी मला मी मुलीचे लई लाड करतो. लई. पोराला 50चा पेन, पोरीला 100चा. पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. पोऱ्याचा ड्रेस 1000चा, पोरीचा 5000चा. मरून दे, जाऊ द्या. काय जाईल आपली एक दुपार. पण पोरीचे लाडच करायचे महाराज. तिचा वाढदिवस सगळ्यात मोठा करायचा. कारण माहितीये का काय? ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे बस. तिनं जर आपल्याला फोन केला, पप्पा ओपन युअर व्हॉट्सअप, मेला पप्पा. नाही नाही, याला शिस्त लावली पाहिजे मला. एक वाक्य सांगा. गरिबी असली तरी चालेल, पण शिस्तीने माणूस मोठा होतो. वा. एक वाक्य सांगा. आज स्टेजवर खाली बसलेले जेवढे मान्यवर आहेत ना, सुशिक्षित प्राध्यापक डॉक्टर आहेत ना, हे फुकट नाही झाले. खाली टेबल होता. टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूल होता. तोच माणूस आज तहसीलदार आहे, तोच माणूस आज कलेक्टर आहे, तोच माणूस आज प्रांत आहे, तोच माणूस आज SP आहे, तोच माणूस आज प्राध्यापक आहे आणि तोच माणूस आज प्राचार्य आहे. रूळ सहन केलाय. रूळ. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे अवलादीत आमच्या पुढे येतात. राती कुठे होते? राती कुठे होते? राती नदीला होतो, आता वड्याला चालू. खाली टेबल होता. शाळेतून आलेली मुलगी जर उशिरा आली तर आई म्हणत होती का ग उशिरा? पोरगी म्हणायची बरोबर आहे. आमची 9वार साडीतली आई म्हणायची थोबाड फुडीन. काल सावली तिथं होती. म्हणून मुलीनो एक वाक्य आज ऐकाल माझं. 2 वाक्य सांगतो फक्त मुलींसाठी. 2 ऐकाल. 1. मुलीनो विषयाला थोडे मार्क कमी पडले तरी चालतील, पण तब्येत कमवा. तब्येत पाहिजे. मुलीकडे 2-3 डाव पाहिजे. फायटिंग बिटिंग कराटे मुलीला आलेच पाहिजे आणि 2-3 शस्त्र वापरता आले पाहिजे. याचं कारण सांगतो. कॉलेजच्या गेटवर रोज पोलीस बोलवण्याची वेळ आली. एवढं वातावरण दूषित आहे. ही 18-22ची जी अवलाद आहे ना, इतकी भिकार अवलाद आहे ना, एकदम खंगरी क्वालिटी. काही बापांनी हा निर्णय घेतलाय की मुलगी आता शाळेत पाठवायची नाही. तेव्हा मुलीकडे 2-3 डाव पाहिजे. 2-3 पोरांनी छड काढली ना पोरीनं. 2-3 तुम्ही एकाच्या जर ठेवून दिली ना निभार, 2 सापडणार सुद्धा नाही. फक्त एकाच्या निभार ठेवून द्यायची बस. 2 गायब. आणि दुसरं वाक्य सांगतो मुलींसाठी. पाया पडतो मुलीनो तुमच्या सगळ्यांच्या. माझं एक वाक्य ऐका. आपला बाप गरीब आहे. आपल्या बापाचं घड्याळ तुटलंय. आपल्या बापाच्या पायाला चप्पल नाही, पण आपल्या बापाच्या दाढीला साबण नाही. पण आपला बाप आयुष्यभर गल्लीतून चालला तर वर मान काढून चालला पाहिजे. आपल्या वागण्याला त्याची मान खाली नाही झाली पाहिजे. तो गरीब जरूर असू द्या, नाहीतरी 2च बाजू आहे, गरिबी आणि
एक खरं सांगू पोरीनो, एक मिनिटात सांगतो तुम्हाला आठवलं म्हणून. आयुष्यामध्ये तुमच्यासाठी जेवढा बापाने त्याग केला ना, तेवढं तुमच्या आयुष्यात दुसरं कोणीच करणार नाही पोरीनो. नाही करणार हो. पोरीनो, तुमचा जन्म झाला, तुम्ही शिकल्या, पण तुमच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी कोणी घेतली? बापाने. मुलीनो, पगार त्याला कमी होता, पगार त्याला कमी होता. एक मुलगा त्याचा 12वीला होता, एक मुलगी त्याची 10वीला होती. पगारात त्याच्या भागत नव्हतं, पण त्यानं